नमस्कार, मी विकास गायकवाड. तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. आज 1 जानेवारी भीमा कोरेगाव या ठिकाणी ज्या 500 शूरवीरांनी जो खूप मोठा इतिहास घडवला होता तो आज दिवस आहे आणि त्या दिवसानिमित्त ठिकठिकाणी जे पूर्ण देशाभरातून बाहेरून लोक भीमा कोरेगावला जातात आणि त्या शूरवीरांना मानवंदना देतात. ज्या लोकांना तिथे मानवंदना देता येणार नाही, काही कारणास्तव जाता येणार नाही, त्यासाठी सोशल युथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष संतोष येवले सर यांनी या ठिकाणी फ्लॅश लावलेला आहे. त्याच्यावरती प्रतिकृती आहे भीमा कोरेगावच्या स्तंभाची. येवले साहेब, काय आयोजन आहे, कसं आहे? प्रथमतः तुमचे 9 TVचे आभारी आहे की तुम्ही हा कार्यक्रम कव्हर केला आणि तमाम गोरेगाव महाराष्ट्र किंबहुना पुन्हा भारताच्या देशाला लोकांना मी आजच्या शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. भीमा कोरेगाव 208 वर्ष झालेले आहे. 208 वर्ष झाले हा इतिहासाला, म्हणजे जवळजवळ आमच्या तीन पिढ्या गेल्या, 3 की 4 पिढ्या गेल्या. या पिढ्या हा इतिहास समाजाला तर माहिती आहे, पण इतर लोकांना पण हा इतिहास कळायला पाहिजे की 500 शूरवीरांनी 28,000 पेशव्यांना कापून काढलं, त्यांना नायनाट करून टाकलं. का केलं? का की त्या काळावरती खूप अत्याचार अन्याय होत होता आमच्या लोकांवर, आमच्या पूर्वजांवर. शेवटी कंटाळून त्यांनी एक आपला माणूस सण किती काढणार स्वतःला, त्या हिशोबाने त्यांचा बंदोबस्त केला. ह्या सगळ्यांना आम्ही मानवंदना द्यायला जातो, पुण्याला जातो, भीमा कोरेगाव या ठिकाणी जातो. पण आम्ही उपक्रम राबवला की भीमा कोरेगाव अबकी बार कोरेगाव में. याचं मागचं कारण असं आहे की तिथे बरेचसे लोक जातात, गेलं पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही आहे. पण इथे लहान मुलं आहे, जशी की बघा ती एक मुलगी आहे, आता तिला तिचा इतिहास कळाला. जसं वयस्कर व्यक्ती आहे ते पुण्यापर्यंत जाऊ नाही शकत, तर त्यांना त्यांचा इतिहास कळतो. हा हा उद्देश होता की लोकांना आपला इतिहास कळायला पाहिजे. का की बाबासाहेब म्हणतात की जो कौम अपना इतिहास नहीं जानती वो अपना भविष्य निर्माण नहीं कर सकती. या उद्देशाने हा कार्यक्रम ठेवण्यात आला. आमची संस्था अनेक कार्यक्रम उपक्रम हे नेहमी राबवतच असते. त्याबद्दल काय तुम्हाला कल्पना आहे. तर मी या आजच्या पावन वर्षाचा सुरुवातीचा वर्ष 1 तारीख 1818 भीमा कोरेगाव या तुमच्या माध्यमातून पूर्ण जनतेला, भारताच्या जनतेला मी या शूरवीरांना मी अभिवादन करतो. आणि तुम्ही इथे आलात आणि आमचा इंटरव्ह्यू घेतला त्याबद्दल विकास सर तुमचेही धन्यवाद करतो. जय भीम, जय संविधान. नक्कीच सर, या ठिकाणी ज्यांना तिकडे जाता येणार नाही ते नक्कीच इकडे येऊन या शूरवीरांना मानवंदना करतील. आपल्याबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आणि बौद्धाचारी राजकुमार आयरे सर आहेत. सर, काय सांगाल आजच्या दिवसाबद्दल? खरं तर आपले खूप खूप धन्यवाद TV9 चॅनलचे. आजचा हा इतिहास लोकांना सांगण्यासाठी, लोकांची जनजागृती करण्यासाठी 1 जानेवारी 1818 रोजी महार शूरवीरांनी पेशवाई संपवण्याचा घाट घातला आणि त्यांनी ती पेशवाई संपवली. 28,000 सैन्य जे पेशवाईचं उतरलं होतं त्यांना हरवण्यासाठी, पण त्यांच्यामध्ये जो रोष होता, जो इतक्या वर्षाचा दाबून ठेवलेला अन्याय अत्याचाराचा जो राग होता, तो राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी ही लढाई सुरू केलेली आणि त्या लढाईमध्ये त्यांनी या 28,000 सैन्याला कापून काढलं आणि आपला विजय नोंदवला. असे हे शूरवीर महार जातीचे शूरवीर यांनी आपलं रक्त सांडलं. त्या ठिकाणी 108 सैनिकांनी, जे महार सैनिक होते शूरवीर, त्यांनी रक्त सांडलं. त्यातील 22 सैनिकांची नावं जे वरच्या रँकला होती त्या लोकांची नावं त्या ठिकाणी त्या स्तंभावर कोरलेली आहेत आणि आज इथे जी प्रतिकृती निर्माण केलेली आहे त्याही ठिकाणी त्या 22 शूरवीरांची नावं इथे लिहिलेली आहेत. ती लोकांना माहीत पडावा इतिहास. जो इतिहास त्यांनी जो रचला त्या इतिहासाची माहिती लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांना माहीत पडावा, इतर जातीच्या लोकांनाही माहिती पडावं की कशा प्रकारे त्यांनी आपला इतिहास रचला, आपली ताकद त्यांनी पणाला लावून
28,000 सैन्यांना त्यांनी धारातीर्थ करून टाकलं, त्यांचा पराभव केला. हा इतिहास जाणण्यासाठी आणि लोकांना माहिती करून देण्यासाठी आज इथे आपण हा उपक्रम राबवलेला आहे. आणि त्या उपक्रमाला स्थानिक पोलीस प्रशासनाने सुद्धा इथे येऊन मानवंदना वाहिलेली आहे. त्याचबरोबर इथच्या स्थानिक जनतेने सुद्धा तिथे मानवंदना वाहिलेली आहे. सर्वांना मी आजच्या या शौर्य दिनाच्या मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. आपल्याबरोबर ॲडव्होकेट प्रफुल्ल शिर्के सर आहे. शिर्के सर काय बोलणार आजच्या दिवसात? सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद करतो. आज 208वा शौर्य दिन आहे. हा शौर्य दिन एका दिवशी हा जो उद्रेक झाला त्याच्या स्वरूपात झाला आणि पेशवाईंनी जो अत्याचार केलेला त्याला वाचा कोणी फोडला असेल तर ह्या उठावाने प्रेरणा भेटली आणि हा उठाव केला. परंतु मी समस्त जनतेला आवाहन करतो की जरी 26 नोव्हेंबरला आपण भारतीय राज्याकडनं स्वीकारून आपण घटनेनुसार बोलत असू की आम्ही सर्व धर्म समभाव जाती यांच्याचा निर्माण झाला असेल, पण झालं की नाही याचा समाजाने चांगल्या प्रकारे विचार करावा. आणि झाला नसेल तर 1818ला जो उठाव झाला, शौर्य दिनाला जो भीमा कोरेगावला जो उठाव झाला, तसा उठाव पुन्हा करण्याची गरज आहे. तेव्हा समस्त भारतीयांना आणि इतर सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की खरोखरच जर जातीयता निर्माण झाला असेल, समानता आली असेल तर त्याचा तुम्ही विचार करायचा. नसेल आली तर पुन्हा आपल्याला सर्वांना अशी उठाव करण्याची गरज आहे. आणि हा उठाव नक्कीच झाला पाहिजे. कारण घटना जरी बोलत असेल की आपण सर्व धर्मभाव असेल, पण तशा प्रकारचं वातावरण सध्या नाही आहे. तरी या उठावाची पुन्हा थिणकी पडावी आणि सर्वांना समान न्याय हक्क मिळावा अशी मी या दिनाच्या निमित्त अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांचा धन्यवाद. आपल्याबरोबर सदाशिव पवार सर आहे. पवार सर, आजच्या दिवसाबद्दल काय बोलाल? आता राजेंद्र आहिरे साहेब, संतोष एलवे साहेब आणि शिर्के साहेब यांनी तर सगळं सांगितलेलंच आहे. पण मी सांगू इच्छितो की ज्या पुन्हा भीमा कोरेगावला जे गावागावातून आपले लाखो बांधव जातात 500 वीर महाराजांना वंदना करण्यासाठी, नमन करण्यासाठी, तर ते त्यांना लहान मुलांना किंवा महिलांना किंवा इतर लोकांना तिथं जाता येत नसल्यामुळं सोशल मुवमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी हा प्रोग्राम इथं राबवला आहे आणि तो चांगल्या परत राबवला आहे. आणि ज्यांना अजूनही आपल्या लोकांना कोणाला माहीत नाही आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे दरवर्षी जात होते कारण त्यांना माहीत होतं. आता ते नसताना हे पण चांगलंच काम आहे की आपल्या लोकांपर्यंत इकडं पण सगळ्यांना माहीत पडलं पाहिजे. म्हणून हा सोशल मुवमेंट ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष संतोष एलवे साहेब यांनी हा प्रोग्राम राबवला आहे आणि चांगल्या आणि लोकांना कळायला पाहिजे. त्यामुळं आपण ज्यांना जाता येत नाही त्यांना इथं प्रोग्राम म्हणजे त्यांना मानवंदना देण्यात यावी म्हणून हा प्रोग्राम राबवला जातो. एवढे बोलून तुमचे आभार मानतो. आपल्याबरोबर संतोष अहिरे सर आहे. अहिरे सर, काय बोलाल आजच्या विषयी? सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचे खूप खूप आभार मानतो. आज नूतन वर्षाच्या आपल्या चॅनलच्या भरभराटीसाठी आणि त्यासोबत आपल्या सर्व भारतीयांसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा जो दिवस त्यासोबत अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे जो शौर्य दिनाचा आहे, भीमा कोरेगाव शौर्य दिन. आजचा हा दिवस आमच्या सर्व महार जमातीसाठी, जे आज आम्ही बौद्ध आहोत यांच्यासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे. कारण या दिवशी जो रक्तरंजित इतिहास घडला, आमचे बाबासाहेब सांगतात, आमचे म्हणजे आपल्या देशाचे बाबासाहेब जे सर्वांना सांगतात की हा इतिहास तुम्ही सर्वांनी वाचला पाहिजे आणि तो इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. मूळ काय झालं आहे, हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे आणि तो पोहोचवण्यासाठी आज आमचे जी संघटना आहे सोशलिस्ट मुवमेंट ऑफ महाराष्ट्र ही संविधान रॅली काढते, ही लोकांना आपला इतिहास बाहेर आणून दाखवते, म्हणजे लोकांपर्यंत आम्ही पोहोचतोय. आणि त्याबरोबर तुम्ही आम्हाला जी मदत करता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि मला सर्व जनतेला एवढंच सांगावंसं वाटतं की सर्वांनी हा जो इतिहास आहे हा वाचला पाहिजे, तो समजला पाहिजे. आणि जी गुलामगिरीच्या ज्या बेड्या ज्या बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की ह्या बेड्या तोडायच्या आहेत, आमच्या महार
शूरवीरांनी त्या बेड्या तोडल्या, पेशवाईचा अंत केला आणि त्या गुलामगिरीतून आम्हाला बाहेर काढलं. आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आज आम्हाला ही मोकळीक देते की आम्ही तुमच्यासमोर आमचे विचार प्रखरपणे मांडू शकतो. तर ही जी बाबासाहेबांची जी आम्हाला ओळख दाखवली, हा जो मागे स्तंभाचं चित्र दिसत आहे, बाबासाहेब स्वतः तिथे गेले आणि बाबासाहेबांनी तिथे जाऊन लोकांना सांगितलं की हे भीमा कोरेगाव आणि हा स्तंभ याचं मूळ महत्त्व काय. आणि त्यामुळे सर्वांना माहिती पडलं की अरे आपला इतिहास इतका रक्तरंजित आहे. तर भीमा कोरेगाव नदीच्या काठी 500 महार आणि 28 पेशवे आणि भयंकर युद्ध, 40 तासाचा प्रवास पायी केला आणि त्या पायी प्रवासानंतर तलवारीने सपासप पेशवाई काढली. हा पेशवाईचा अंत नाही आहे, तर हा त्या समाज व्यवस्थेचा अंत आहे जी आम्हाला गुलाम बनवून ठेवते. आमची 1200 वर्षाची गुलामी बाबासाहेबांनी सांगितलंय नष्ट करायची आणि आता ती व्यवस्थित नष्ट होते. आणि आमचा जो समाज आहे आता अत्यंत शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या प्रगतिशील झाला आहे आणि त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय. आणि असे प्रोग्राम वारंवार आम्ही घेत राहू आणि तुमच्या सर्वांचा आम्हाला सपोर्ट मिळावा आणि आम्हाला तुमचं सर्वांचं मार्गदर्शन पण मिळावं आणि अशीच साथ देत राहा. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय संविधान. आजचा कार्यक्रम जो झाला आहे तो एकदम व्यवस्थित पार पाडला आहे. ज्या हुतात्म्यांनी जे बलिदान दिलं आणि भीमा कोरेगावचा जो रक्तरंजित जो इतिहास आहे तो इतिहास सगळ्यांना कळावा, त्यासाठी जे हे प्रकल्प आणि ह्या गोष्टी ज्या आपण करतो आहे त्या गोष्टींना मी खरंच सगळ्यांचेच कौतुक करेल ज्या लोकांनी सहभाग घेतला या गोष्टीसाठी. आणि याच्यामध्ये जो पेशव्यांचा आणि महारांचा जो इतिहास आहे एक्झॅक्टली त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या पेशव्यांमध्ये एवढ्या कमी महार असून सुद्धा त्यांनी व्यवस्थितपणे त्यांच्याशी युद्ध करून आणि बाकी तर मी काही बोलणार नाही, पण हा कार्यक्रम एकदम व्यवस्थित पार पाडला त्याबद्दल धन्यवाद. नक्कीच असेच कार्यक्रम नेहमी सोशल यूथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्र या संघटनेकडून नेहमी होत असतात आणि संतोष येवले सर नेहमीच असे कार्यक्रम राबवत असतात. मग ते कार्यक्रम लहान मुलांसाठी असू दे, वृद्ध माणसांसाठी असू दे किंवा एखादं आंदोलन असू दे, असे खूप कार्यक्रम हे एलिवे साहेब नेहमी राबवत असतात. एलिवे साहेब तुमचं पण अभिनंदन. तुम्ही खूप मोठा विषय लोकांसमोर घेऊन आलात. ज्यांना भीमा कोरेगावला जाता येत नाही त्यांनी आज या ठिकाणी त्या 500 शूर महारवीर होते त्यांना मानवंदना दिलेली आहे. असे कार्यक्रम तुम्ही नेहमी राबवत राहा, आम्ही नेहमी तुम्हाला कव्हर करत राहू. अशाच प्रकारे जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत सर्व ठिकाणी आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.